अरे वा, आज नवीन पालेभाजी आणली काय तोडून लीलाताई? हो रानात गेली ती ना आता. कुठली भाजी आणली ही? तुम्हाला सांग ही आहे तांदूळचा. तांदूळचा. हा हे वेगळीच आहे इकडची. आणि हा आम्ही कुंजीर. मुंबईकडे वगैरे बघतो त्याचं पान वेगळं असतं, हे पण इथे कुंजीर. हे कुंजीर म्हणायचं. हा कुंजराची ही पण पालेभाजीच का? पालेभाजी. आणि वेगवेगळे वाटतं का? हा माठ. हा माठ आहे. हा, आता पाला मी घेणार. हा. निवार आहे पण ह्या दिवसात उन्हाळ्या दिवसात पोटात थंड फायबर भरपूर मोगलपती आपल्याला मिळतं. बरं. म्हणून अंडी काढून भेटतच नाही आता भाजी आता हा. उन्हाळ्या दिवसात. त्यामुळे हे बघा ही माठ आहे. बघा मैत्रिणींनो, लीलाताईने आणि हे बघा. आपल्यासाठी उन्हाळ्यात सांगायचंय पालेभाज्या महत्त्वाचं. घेऊन आल्या आहेत आणि वेगवेगळ्या आणल्या, वेगवेगळ्या नावं सांगितली त्यांनी. अहो आणि ही तुम्हाला वेगळं दाखवायचं आहे. हा, दाखवा दाखवा तुम्ही एक एक, मला नावं पण सांगा. हे आपल्याकडल्या लोकांना कुणालाच माहिती नाही. हा, काय म्हणायचं याला? आता गुजराती तिकडं सातोडी पुनर्वा मराठीत पुनर्वा म्हणायचं. पुनर्वा. हा आणि हे भाजीचं महत्व म्हणजे हा. ज्यांना बी किडनीचा त्रास आहे, कुणाची किडनी बदलली असेल तर हे भाजीचं सकाळ संध्याकाळ आपण सेवन केलं हा. तर आपल्याला किडनी साफ म्हणजे आपल्या रक्तात क्रिएटिन वाढण्याचं प्रमाण असतं ना हो, ते पूर्णपणे कमी होतं. बरं क्रिएटिन वाढतं ना ते पूर्णपणे कमी होतं. बरं. त्यामुळे औषधी पण आहे? औषधी म्हणजे याला ना 100% महत्व आहे हो का? त्या भाजीचं. याला पुनर्वा म्हणतात. बघून घे एकदा. हो हो हो, दाखवा दाखवा दाखवा. आपल्या सगळ्या चॅनलवर मंडळींना कळेल. हा वेगळा म्हणजे त्यातलीच जात आहे पण कलर वेगवेगळे. भाजीचे पण अनेक प्रकार असतात म्हणजे हा त्यातली जात आहे म्हणजे पुनर्वाच आहे. हा, पण पण सगळ्या- वेगळं पान आहे. ही अशी असते बघा, अशी पाण्याचा बघून आकार घ्यायची वेगळा आहे. हा, ना. बघून घ्या. पण इतकी छान आहे ही ना आपल्या किडनीसाठी. किडनीला बरं. इतका फरक, रक्त शुद्ध होत नाही ना, हा. रक्त शुद्धीकरणाचं काम हे करते. अच्छा अच्छा अच्छा. बरं. आपण एक गवत म्हणतो गावाचं गवत. आताच माझी नात काय बोलली रानात काढताना, हा, आई घास फुसा मला. तुम्हाला तो पण व्हिडिओ मी दाखवते बघा, बरं टाकते आता व्हिडिओ. बरं काय बोलली तेवढे बघा. बरं बरं. आणि ही आपल्या गावाकडे चिगळाची म्हणते ती, चिगळाची. चिगळ. हा, चिवडी म्हणतात ती हीच का? चिगळ चिगळ चिवडी. आमच्या गावाला चिगळ म्हणतात. बरं. हे बघा हा हा हा. अशी सर्व मिक्स आणली आता. आता तुम्ही हे वेगळे वेगळे करणार? आता हे माठ आहे बघा. बरं. आणि हे ती जरा व्यवस्थित पानं दाखवा. माठ म्हटलं की जरा जवळून क्लोजअप मध्ये दाखवा, सगळ्यांना दिसेल असं. माठाचे आहे बघा माठ. हा हा. आणि ही मोठी घोळ. हो, ही पानं मोठी आहेत त्याच्यापेक्षा. हा ती चिगळ. ही ती चिगळ. चिगळ आहे, ही त्याच्यातलाच हा प्रकार आता पण हे मोठी आहे. सगळी मिक्स करणार आणि भाजी करणार. किती छान लागते तेवढं बघा. बरं बरं. ही चिगळ आहे हा, आणि घोळ आहे. ही घोळ आहे. पण ही चिगळ सगळी भाजी चिगळ आहे ना? पासूनचीच मोठी आहे का? हो ही वेगळी आहे. हो ह्या वेगळी हा, आहे, वेगळीच पण ती आहे. पानं नीट दाखवा ना जरा. हात नीट करा, तुमच्या हातातलं द्या. असं कसं नुसतं हो, व्यवस्थित दाखवा. ही चिगळ आहे बघा, चिगळ. ह्याला चिगळ म्हणतात. ही चिगळ, चिगळाची म्हणते ते. बरं. आणि ही घोळ आहे, मोठा घोळ. 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 हा हा. ह्या भाज्या जे सगळ्या आहेत त्या खरोखर आयुर्वेदिक आहेत. बरं. हे आपण न लावलेल्या, न बी टाकलेल्या, हे आपोआप उगवून आलेलं म्हणजे आपोआपच रानात आलेलं. बरं. हे सगळं आपण म्हणतोय ना झाडपाला, नंतर घास गवत. माझी नात बोललेली, मी तुम्हाला टाकते व्हिडिओ तो हो पण. हो हो रानात काढताना भाजी काय म्हणते, आई तुझा घास गवत आम्हाला चढायला देते. हो हो. तर हे तुम्ही मुलांना घाला, ह्याचं महत्व सांगा, तुम्ही पण खावा. आणि हे महत्वाचं काय माहिती आहे का, ह्याच्यात फायबर, हा. आयुर्वेदिक, ह्याला औषध नाही, फवारणी नाही, काय नाही, आपोआप आलेलं औषध आहे, आपोआप आलेलं गवत आहे, पालेभाज्या. हा. पप्पा तुम्ही आपण म्हणतो घास हे ते म्हणतो, पण हे काय महत्वाचं औषध आहे. औषध शरीरासाठी, आपले औषध काम करतोय आपल्या शरीरासाठी. बरं, हे कसे निवडून घेता प्रत्येक कसे एक एक जरा? निबार आहे ना असं, हा. बी काढून टाकायचं शेंड्याचं. त्याचा शेंडा घ्यायचा, ते बी काढून टाकायचा. जरा स्लो दाखवा की आम्हाला व्हिडिओ मध्ये दिसू द्या. हा, तो काढून टाकायचा. काढून टाकायचा. हा, आणि अशी आपली भाजी निवडून घ्यायची. पाला घ्यायचा, निबार आहे ना आपली घ्यायची. बरोबर. पण आता नसल्यामुळे आणली. रानात कुठं आहे हो पालेभाज्या? हो, आता उन्हाळ्यात. आता औषध मारतात त्यामुळे पालेभाज्याच बघायला भेटत नाहीत. काही दिवसांनी तर भाजी मुलांना समजणारच नाहीत. हो, असं होऊ नये बाबा, दुर्दैव आहे मग फार मोठं. काही दिवसांनी समजणार नाही, नाही, कारण नाही. औषध निघाले हे आता, जीवनसत्व, लगेच मार औषध. पण ह्याच्यात जीवनसत्व फार आहे. कारण पहिल्या बायका खुरपायच्या, कुणी भांगलायचं म्हणतं. हो, हो. आता बायका भेटत नाही, आता औषधावर जोर आहे. हो. त्यामुळे आता भाज्याच रानात येत नाहीत. पण एक एक मोड आता ते केळीच्या बुडात आला होता, तिने काढून आणला. लसूण 3-4 गड्डे घेतले, झाले याचं मीठ आणि लसूण एवढंच लागतं साहित्याला. तुम्हाला आता करून दाखवते बघा. सगळी निवडून घेतली, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली, स्वच्छ सगळी निवड, सगळी मिक्स आहे.
कशात करताय? चुलीवर करताय तव्यामध्ये? तव्यामध्येच टाकते आता. हा तवा कसला आहे? लोखंडी? लोखंडी. लोखंडी तव्यात काय मिळतं? भरपूर प्रमाणात आपल्याला लोखंडी तव्यात लोह मिळतं. पूर्वी आमच्यात लोखंडी तव्यातच भाकरी भाजी करायची, कारण त्याच्यातून आपल्याला लोह मिळतं ना. हो, लोह मिळतं, आयरन. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही गावचे असून तुम्हाला भरपूर माहिती आहे. शिक्षण तुम्ही म्हणता मला की माझं फार कमी आहे, पण नॉलेज तुम्हाला भरपूर आहे. मी शेतकरी आहे. शेतकरी आहे आणि शेतकरी असून पण तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती चांगली आहे. या वस्तूंनी काय मिळतं, त्या वस्तूंनी काय मिळतं. नवीन लोकांना खूप ह्या माहिती देण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, नवीन ऐकणाऱ्यांना. मी शिकण्याचा प्रयत्न करते प्रत्येक गोष्ट. कोण काय आईच्या पोटातून शिकून येत नाही, पण शिकायचं कशाचं काय, कुठली भाजी काय, आपल्याला पण माहिती होती. बरं बरं बरं. मला सांगायचं फक्त तुम्ही लसूण लाल केला थोडासा आणि ही भाजी टाकली आहे ना. हो. त्याच्यात आता काय हळद मीठ येणार? हळद नाही, मीठ फक्त. बरं. काय सर्व कमी आवाज, तर तव्यावर ही भाजी, ताजी भाजी आणि सर्व मिक्स. हो, सगळं 3 पालेभाज्या 4 पालेभाज्या आता मिक्स आहे. आपल्याकडे पुनर्वा कुणालाच माहिती नाही. हो, बाकी सगळ्या भाजी माहित आहे. कुंजर माहित आहे. पुन्हा हे बाकीचे जे आहेत ना आपण दाखवले सगळ्या माहिती. फक्त पुनर्वा भाजी कुणालाच माहिती नाही गावाला, आपल्या गावाला. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि माहिती पण नाही आणि नाव पण आमच्यासाठी नवीन आहे. आता टाकलं तर पाणी सुटेल, मीठ नंतर टाकणार. बरं. जुनं काय माहिती आहे ना ते आपण नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. येस, राईट, व्हेरी गुड. नवीन पिढीला हे काहीच माहित नाही. आता माझी नात तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवते. हो. मी भाजी काढताना काय म्हणते माहिती आहे का, हो, आई हे काय तो आम्हाला घासपूस आता घालणार करून. बघा, घासपूस शब्द आला. घास तिनं नाव ठेवलं ह्या भाजीचं. बरोबर, तुम्हाला बरोबर. दाखवते मी भाजी काढताना तिनं काय सांगितलं व्हिडिओ मध्ये. बरोबर आहे. हेलो गाइस, ये मेरी आजी है, ये गवत खिलाती है सबको और 2-3 दिन से हम मटन खा रहे हैं, तो आप बोल रही है पेट साफ होने के लिए थोड़ा गवत भी खा लो. कहा आता मीठ टाकायचं बघा. पाणी पूर्णपणे झालं तर मीठ टाकायचं. ताजी रानात भाजी खोडून आणायची हा, आणि तव्यात टाकून खायची. हो, ह्याचे जीवनसत्व सगळे मिळतात आणि स्वादिष्ट पण खूप लागते बरं का. हो ना. चल ती छान येते ना गरम गरम तव्यातली भाकरी. हो, आपली भाजी तयार झाली आता, तर आपण लगेच काढून घ्यायची. लोखंडाच्या तव्यात जास्त वेळ ठेवायला नाही, तर नंतर काळी जास्त होते. मग लगेच झाल्या कुठलीही भाजी करा, पातळ आमटी करा, कांदोली करा, लगेच काढून घ्यायचं. चला आता नातीसाठी काढायला लागली. तुझ्या आजीने बनवली आहे. कसं झालं ग? छान, वाह.